आता पाहूया पावसासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। सातारा, अहमदनगर, परभणीसह राज्यात जोरदार पाऊस। कराड खोडशीतील ब्रिटिशकालीन बंधारा ओव्हरफ्लो, तर सोलापुरातील कासेगाव ओढ्याच्या पाण्यात 3 जण वाहून गेल्याची घटना। वर्ध्यात समुद्रपूरमध्ये मुसळधार पाऊस। मुसळधार पावसामुळे घरांचं मोठं नुकसान। सोलापूरमधील वर्षानुवर्ष कोरडी ठाक असलेली भोगावती नदी दुथडी भरली, तर नगझरी आणि भोगावती नद्या दुथडी भरून वाहू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। लातूर जिल्ह्यात पहिल्याच पावसाने नदी नाले दुथडी भरून वाहू लागले। जिल्ह्यातील मांजरा नदीवरील बंधाऱ्याचे गेट खुले। पेठच्या माजलगाव, अंबाजोगाईसह वडवणी परिसरात मुसळधार पावसाची हजेरी। नद्या दुथडी भरून वाहू लागल्या, तर विहिरींनाही पाणी आल्याने शेतकरी सुखावला। बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी। आसलगाव परिसरात नदी नाले तुडुंब, घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत। पहिल्या पावसातच कराड खोडशीमधील ब्रिटिशकालीन बंधारा ओव्हरफ्लो। प्रवाहित झालेला बंधारा पाहण्यासाठी कराडमधील नागरिकांची मोठी गर्दी। लातूर जिल्ह्यातील रेणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। मुसळधार पावसामुळे गावांना सतर्कतेचा इशारा। यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस। अडाण नदी दुथडी भरून वाहत असल्याने दारव्हा मार्गावरील वाहतूक ठप्प। बोरीच्या जुन्या पुलावर पाणीच पाणी, नागरिकांची तारांबळ।